नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनोव्हेटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील सजीवातील जीवनक्रिया भाग 2 या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत. या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण सजीवांमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनक्रिया अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये पेशी विभाजन म्हणजे काय, पेशी विभाजनाचे प्रकार याविषयी माहिती घेतलेली आहे. यामध्ये सजीवांच्या मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या जीवनक्रिया घडून येतात आणि या जीवनक्रिया प्रत्येक सजीवाच्या दृष्टीनं का आवश्यक आहेत याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहेच. तरीसुद्धा कोणत्या कोणत्या प्रकारच्या जीवनक्रिया सजीवांच्या मध्ये असतात ते आपण पाहू. मानवातील जीवनक्रियांचा आपण अभ्यास करू. कोणत्या कोणत्या प्रकारच्या जीवनक्रिया मानवामध्ये या आवश्यक असतात. त्यातली पहिली रक्ताभिसरण संस्था. यामध्ये पचन संस्थेमध्ये पचलेलं जे अन्न आहे ते रक्तामध्ये मिसळलं जातं आणि शरीराच्या सर्व भागामध्ये असणाऱ्या त्या पेशींना हे अन्न पोहोचवलं जातं. त्याचबरोबर श्वसन संस्थेमध्ये जो ऑक्सिजन आलेला आहे तो ऑक्सिजन सुद्धा रक्तामध्ये मिसळतो आणि हा ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांकडं हा पाठवला जातो आणि शरीराच्या सर्व भागाकडं टाकाऊ असलेला जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसामध्ये सोडला जातो आणि फुफ्फुसातून पुन्हा तो नाकाद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो. त्यानंतरची क्रिया आहे अस्थिसंस्था. शरीराला आकार प्राप्त होण्यासाठी आपल्याला माहिती आहे अशा प्रकारची अस्थिसंस्था आपल्या शरीरामध्ये आहे. हाडांची रचना अशा प्रकारची आपल्याला शरीरामध्ये दिसून येते. तिसरी जी जीवनक्रिया आहे ती म्हणजे पचन. पचनक्रियेद्वारे आपल्याला माहिती आहे तोंडाद्वारे आपण जे अन्न घेतो हे अन्न जठरामध्ये जातं. जठरामध्ये विविध स्राव त्यामध्ये मिसळले जातात आणि त्याद्वारे या अन्नाचं विघटन होतं आणि विघटन झालेलं अन्न या लहान आतड्याद्वारे पुढं जातं. लहान आतड्यामध्ये या विघटन झालेल्या अन्नाचं शोषण होतं आणि शोषण झालेलं अन्न रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तामधून शरीराच्या सर्व भागाकडे पोहोचवलं जातं. परिवहन संस्थेच्या द्वारे आपण अभ्यासले की विविध संदेशांचं वहन या परिवहन संस्थेद्वारे होतं. यामध्ये आपला जो महत्त्वाचा अवयव आहे मेंदू, मेंदूकडून संदेशाचं वहन शरीराच्या सर्व भागांकडे होतं आणि शरीराच्या सर्व भागांकडून संदेशाचं वहन हे परिवहन संस्थेद्वारे मेंदूकडे होतं. त्यामध्ये विविध चेता जे आहेत या चेता यामध्ये कार्य करतात. त्यानंतर पुढची संस्था आहे ती म्हणजे श्वसन संस्था. श्वसन संस्थेद्वारे बाहेरची हवा जी आहे ती नाकाद्वारे आत घेतली जाते, ती फुफ्फुसात पोहोचते आणि फुफ्फुसामध्ये या वायूंचं अभिसरण होतं आणि टाकाऊ असणारे जे वायू आहेत हे पुन्हा शरीराच्या बाहेर टाकले जातात. वनस्पतींच्या मध्ये कशा प्रकारची जीवनक्रिया आपल्याला दिसून येते त्याविषयी आपण माहिती घेऊ. वनस्पतींमधील जीवनक्रिया. यामध्ये प्रकाश संश्लेषण सगळ्यात महत्त्वाची अभिक्रिया. प्रकाश संश्लेषण ही अत्यंत महत्त्वाची असणारी अभिक्रिया ही वनस्पतींच्या मध्ये घडून येते. यामध्ये हिरव्या वनस्पती ज्यांच्यामध्ये हरितलवके आहेत अशा वनस्पती, हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो पानांच्या मध्ये असणारे जे पर्णरंध्रे आहेत त्यांच्याद्वारे तो कार्बन डायऑक्साईड वायू स्वीकारतात. मुळांच्याद्वारे जो जमिनीमध्ये असणारे जे पाणी आहे ते पाणी शोषून घेतलं जातं आणि सूर्यप्रकाश स्वीकारून प्रकाश संश्लेषण अभिक्रिया आहे या वनस्पती करतात. यामध्ये साध्या स्वरूपातलं अन्न सुरुवातीला वनस्पती तयार करतात, ग्लुकोजच्या रूपामध्ये अन्न निर्मिती करतात आणि ऑक्सिजन वायू जो आहे तो या वनस्पती बाहेर टाकतात. त्यानंतरची अभिक्रिया आपण पाहू ती म्हणजे वाढ. आपण पाहतो की वनस्पतींचं ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये अशा प्रकारच्या या वनस्पतींच्या बिया लावतो
तर त्या वनस्पतींची वाढ कशा कशा प्रकारे होते या आकृतीमध्ये ती स्पष्टपणे दाखवलेली आहे. म्हणजे वाढ होणं ही एक वनस्पतींच्या दृष्टीनं ही महत्त्वाची एक जीवनक्रिया आहे. त्यानंतरची अभिक्रिया आपण विचारात घेऊ आणि ती म्हणजे परिवहन. परिवहनामध्ये आताच आपण पाहिलंय की मुळांच्याद्वारे वेगळ्या प्रकारचं अन्न मुळं शोषून घेतात, पाणी शोषून घेतात, जलवाहिन्यांच्याद्वारे, रसवाहिन्यांच्याद्वारे हे सगळं जे अन्न पाणी शरीराच्या सर्व भागांकडं हे पोहोचवलं जातं. त्याचबरोबर पानांच्या मधून बाष्पोत्सर्जन क्रियेद्वारे पाणी बाहेर सुद्धा टाकलं जातं आणि जमिनीकडून पुन्हा पाण्याचा पुरवठा जो आहे तो होत असतो. आता शरीराच्या सर्व भागांकडं पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पती पुन्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे पाठवतात आणि त्यासाठी रसवाहिन्या ज्या आहेत या रसवाहिन्या हे काम करतात आणि या ठिकाणी दाखवलेले की रसवाहिन्यांच्याद्वारे अन्न शरीराच्या सर्व भागांकडं वनस्पतींच्या शरीरामध्ये वाहून नेलं जातं. पुढची क्रिया श्वसन अभिक्रिया. श्वसन क्रिया वनस्पतींच्या मध्ये घडून येते. वनस्पती सुद्धा कार्बन डायऑक्साईड घेतात. वातावरणामध्ये असणारं कार्बन डायऑक्साईड आहे वनस्पती घेतात. शरीरामध्ये फोटोसिंथेसिस, त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण अभिक्रिया म्हणतो, प्रकाश संश्लेषण अभिक्रिया करतात आणि यामधून तयार झालेला ऑक्सिजन जो आहे वनस्पती बाहेर टाकतात. पुढची अभिक्रिया पाहू ती म्हणजे उत्सर्जन. वनस्पतींच्या शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात हे टाकाऊ पदार्थ वनस्पती शरीराच्या बाहेर टाकते. वेगवेगळ्या माध्यमातून हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. आपल्याला ज्ञात आहे की किंवा आपण पाहतो वनस्पती जर का पानगळ जी होते, पानगळ होते म्हणजे काय, वनस्पतीचा टाकाऊ भागच आहे पानगळ होणं. म्हणजे काही दिवसानंतर वनस्पती शरीराचे सर्व भागामध्ये असणारी जी पानं आहेत ती पानं सगळी टाकून देते. म्हणजे टाकाऊ पदार्थ सगळे या पानांच्या मध्ये साठवले जातात आणि पानगळ होते म्हणजे काय, टाकाऊ पदार्थ हे वनस्पती टाकून देते. त्यानंतर काही इतर जे टाकाऊ पदार्थ आहेत आपण इथं पाहतोय की रबरची वनस्पती आहे किंवा काही डिंकाच्या स्वरूपामध्ये हा टाकाऊ पदार्थ वनस्पती बाहेर टाकते. काही बाष्पाच्या रूपामध्ये किंवा पाण्याच्या रूपामध्ये सुद्धा काही टाकाऊ पदार्थ जे आहेत या वनस्पती बाहेर टाकते. या सगळ्या जीवनक्रिया आता आपण ज्या पाहिल्या त्या जीवनक्रिया प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात. सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजात जिवंत ठेवण्यासाठी या जीवनक्रियांच्या बरोबरच आणखी एक जीवनक्रिया महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे प्रजनन. प्रजनन म्हणजे काय ते आपण पाहू. प्रजननाची व्याख्या जर आपण पाहिली तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. आणि नवीन सजीव तयार होणं का गरजेचं आहे, कारण ती जी प्रजात आहे ती टिकली पाहिजे. उदाहरणार्थ इथं कोंबडीचं उदाहरण घेऊ. कोंबडी अशा प्रकारची नवीन प्रजात जी आहे ती निर्माण करते आणि त्यामुळं कोंबडी या सजीवाचं अस्तित्व जे आहे ते टिकून राहतं. त्यानंतर दुसरी सजीव किंवा दुसरे प्राणी आपण विचारात घेतले तर गायसारखा प्राणी जर आपण पाहिला तर वासरू या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर या नवीन प्रजाती या गायी तयार करतात आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. ही इथं फक्त आपण ठराविकच उदाहरणं पाहिलेत. या पृथ्वी तलावर असणारे सर्व सजीव आपल्यासारखाच नवीन सजीव तयार करतात, कारण आपली जात जी आहे ती आपली प्रजात या पृथ्वी तलावर ही टिकली पाहिजे, टिकून राहिली पाहिजे. म्हणून प्रत्येक सजीव काय करतो, अशा प्रकारे प्रजननाद्वारे नवीन सजीवांची निर्मिती करतो. तर सजीवांच्या मध्ये घडून येणारं हे जे प्रजनन आहे हे दोन प्रकारे घडून येतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि दुसरा प्रकार म्हणजे लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन जे आहे या अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती विना नवीन सजीव तयार होतो.
म्हणून अलैंगिक प्रजननाची व्याख्या जर आपण पाहिली तर युग्मक निर्मिती विना नवजात सजीव निर्मिती म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजननामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनची निर्मिती म्हणजे लैंगिक प्रजनन होय. या ठिकाणी स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असे एक गुणी दोन ज्या पेशी आहेत या पेशी एकत्र येतात, त्यांचा संयोग होतो आणि एक द्विगुणी युग्मनच तयार होतो आणि नवीन सजीव तयार होतो. त्याला आपण म्हणतो लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननामध्ये नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. अलैंगिक प्रजननामध्ये नवजात सजीव जो आहे, नवीन तयार झालेला जो सजीव आहे तो तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. लैंगिक प्रजननामध्ये नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. म्हणजे लैंगिक प्रजननाद्वारे तयार होणारे जे सजीव आहेत त्यांचे काही गुणधर्म सारखे असतात, मात्र काही गुणधर्म जे आहेत त्यांचे वेगळे असतात. नवीन जीवांची निर्मिती अलैंगिक प्रजननामध्ये गुणसूत्री विभाजनाने होते, त्यामुळे गुणसूत्रांची संख्या द्विगुणीच राहते. या अगोदरच्या प्रकरणामध्ये गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन तुम्ही अभ्यासलेलं आहे. गुणसूत्री विभाजनामध्ये जेवढी गुणसूत्रे या जनक पेशीची असतात तेवढीच गुणसूत्रे ही नवीन तयार होणाऱ्या सजीवामध्ये असतात. म्हणून आपण असं म्हटलंय की द्विगुणी असणारी गुणसूत्र जी आहेत ती नवीन अपत्यामध्ये आहे तशी द्विगुणी गुणसूत्रे राहतात. लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने होते. अर्ध गुणसूत्री विभाजनानं या ठिकाणी युग्मक निर्मिती होत असल्यामुळं इथं असणारे जे गुणसूत्रांची संख्या आहे ती काय होते? निम्मी होते. गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. जेनेरिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा, तर वेगानं होणारं प्रजनन हा अलैंगिक पद्धतीचा फायदा आहे. अलैंगिक प्रजनन हे वेगानं होतं, त्या तुलनेत लैंगिक प्रजनन जे आहे तेवढ्या वेगानं होत नाही. आता आपण वेगवेगळ्या सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन कसं घडून येतं त्याविषयी माहिती घेऊ. त्यामध्ये सुरुवातीला एक पेशीय सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन कसं घडून येतं त्याविषयी माहिती घेऊ. त्यातला पहिला घटक म्हणजे विभाजन. विभाजन पद्धतीनं विभाजनालाच बायनरी फिजन म्हणतात. विभाजन होणं म्हणजे तुकडे होणं. आदिकेंद्रकी सजीव, आदिजीव, आदिजीवांच्या मध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये असणाऱ्या ज्या तंतुकणिका आहेत किंवा ज्या हरितलवके आहेत, ही पेशी अंगिके काय करतात? विभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशींचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री पद्धतीने होते. या ज्या पेशी या जीवाणू किंवा अमिबा किंवा पॅरामेशियम किंवा युग्लिना हे सगळे सजीव जे आहेत हे सगळे सजीव एक पेशी आहेत. आणि मग आदिकेंद्रकीय असणारा जीवाणू आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आदिकेंद्रकीयाला का म्हटलं आपण? कारण याच्यामध्ये केंद्रकाचं अस्तित्व नाही, म्हणून आदिकेंद्रकीय आपण याला म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारचे हे जे सजीव आहेत हे सजीव काय करतात? आपल्या शरीराचे दोन भाग करतात. दोन भागामध्ये त्याचं विभागणी करतात आपल्या शरीराची आणि एका सजीवापासून दोन सजीव तयार होतात. या क्रियेला म्हणायचं विभाजन. आणि हे जे विभाजन आहे ते सूत्री पद्धतीनं होत असतं. अमिबाची आकृती जर आपण अभ्यासली तर अमिबाला असा अनियमित आकार आहे आणि अनियमित आकार असल्यामुळं अमिबा हा
विशिष्ट आकार नसल्यामुळं कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून त्याला साधे द्विविभाजन म्हणतात. कोणत्याही अक्षातून म्हणजे कशाही प्रकारे त्या अमिबाचे 2 भाग होतात आणि एका अमिबापासून 2 अमिबा हे तयार होतात. त्यातली पहिली पद्धती जर आपण पाहिली, साधे द्विविभाजन, यामध्ये अमिबाचा विचार करू आपण. हा जो अमिबा आहे, या अमिबाचं काय झालंय, 2 भाग झालेले आहेत आणि या एका अमिबापासून असे 2 अमिबा हे तयार झालेले आहेत. मग या मध्यभागी आपल्याला दिसतो एक अक्ष निर्माण झालाय आणि याद्वारे एका अमिबापासून 2 अमिबा, नवजात अमिबा हे तयार झालेले आहेत. इतर जे एकपेशीय सजीव आहेत, यामध्ये पॅरामेशियम किंवा युग्लिना यांच्यामध्ये कशा प्रकारचं प्रजनन घडून येतं ते आपण पाहू. युग्लिना, पॅरामेशियम हे एकपेशीयच आहेत. पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन या पद्धतीनं, तर युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन या पद्धतीनं प्रजनन घडून येतं. आडवे द्विविभाजन जे आहे पॅरामेशियममध्ये कशा प्रकारचं घडून येतं पाहू. हा पॅरामेशियम प्राणी आहे. त्याच्यामध्ये आडवं 2 भाग होतात, आडवी खाच निर्माण होते आणि यामध्ये आपण या आकृतीमध्ये पहा तर अशा प्रकारची या ठिकाणी खाच निर्माण झालेली आहे आणि खाच निर्माण होत गेली की केंद्रकाचं सुद्धा यामध्ये विभाजन इथं आपल्याला दिसतंय. केंद्रक विभाजित व्हायला सुरुवात झालेली आहे. केंद्रकाचं विभाजन होतं. केंद्रक 2 ठिकाणी विभागला जातो आणि मग पेशी आवरण जे आहे, पेशी आवरणाचे या खाचेमध्ये ही खाच जवळ आल्यानंतर पेशी आवरण चिकटलं जातं आणि पुन्हा या पॅरामेशियम, एका पॅरामेशियमपासून अशी 2 पॅरामेशियम जे आहे ते निर्माण होतात. तर या पॅरामेशियममध्ये आडवं द्विविभाजन हो, द्वि म्हणजे 2, विभाजन होणे म्हणजे तुकडे होणे, आडवे 2 तुकडे होतात आणि एका पॅरामेशियमपासून 2 पॅरामेशियम जे आहे ते तयार होतात. युग्लिनामध्ये मात्र हे जे विभाजन आहे ते उभ्या पद्धतीनं होतं. हा युग्लिना प्राणी आहे. या युग्लिनामध्ये कशा प्रकारे 2 भाग होतात पहा. हा युग्लिना, उभी खाच जी आहे ती उभी खाच काय होते, ती वाढत वाढत जाते खाली खाली आणि इथं पाहतोय आपण, इथं सुद्धा केंद्रकाचं विभाजन होतं. एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार झालेत केंद्रक विभाजन होऊन आणि हे दोन्ही केंद्रक या दोन्हीही भागांच्या मध्ये विभागले जातात आणि एका युग्लिनापासून 2 युग्लिना जे आहेत हे तयार होतात. म्हणजे या 3ही ठिकाणी आपण पाहिलं की द्विविभाजन पद्धतीनं एका सजीवापासून 2 सजीव हे तयार होतात. पण अमिबा सारखा जर प्राणी आपण पाहिला तर तो बहुविभाजन करतो, मल्टिपल फ्युजन करतो. बहुविभाजनामध्ये काय होतंय पहा, ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती होते त्यावेळी अमिबा छद्मपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण कवच तयार करतो. हे जे कठीण कवच आहे त्याच्या पेशीला संरक्षण म्हणून काम करतं. तर अशा वेळी मग हे जे कवच आहे किंवा अमिबामध्ये तयार होणारं किंवा इतर सजीवांच्या मध्ये तयार होणारं या कवचाला पुटी म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला सिस्ट म्हणतात. तर अशा प्रकारची ही जी पुटी आहे, या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचं अनेक वेळा सूत्री विभाजन पद्धतीनं विभाजन होतं आणि अनेक केंद्रके तयार होतात. म्हणजे या पुटीच्या आतमध्ये एका सजीवापासून किंवा एका केंद्रकापासून अनेक केंद्रक तयार होतात. मग कालांतरानं पेशीद्रव्य जे आहे या पेशीद्रव्याचं सुद्धा विभाजन होतं. अनेक छोटे छोटे अमिबा या पुटीमध्ये तयार होतात, पुटीच्या आतमध्ये तयार होतात. आता जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ही पुटीमध्येच हे सगळे अमिबा आहेत, पण जेव्हा अनुकूल परिस्थिती येईल तेव्हा मात्र ही जी पुटी आहे ती पुटी फुटते आणि त्यामधून अनेक नवजात अमिबा जे आहेत हे बाहेर पडतात. मग आकृतीच्या द्वारे आपण हे समजावून घेऊ. अगोदर असणारे हा अमिबा आहे आणि या अमिबाच्या आतमध्ये असणारे हे केंद्रक काय होतं, केंद्रकाचं सूत्रविभाजन झालं, अनेक केंद्रक तयार झाले आणि हे बाहेरच्या बाजूने असणारं संरक्षक कवच म्हणजे त्याला आपण पुटी म्हटलंय. आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती येईल तेव्हा ही
पुटी जी आहे ती फुटते आणि एक अमिबा बाळे ही यामधून बाहेर पडतात. एकाच वेळी अनेक अमिबा तयार झाल्यामुळं त्याला बहुविभाजन म्हटलेलं आहे. बहुविभाजनामध्ये एकाच वेळी अनेक सजीव हे तयार होतात. पुढची अलैंगिक प्रजनाची पद्धती म्हणजे कलिकायन, त्यालाच बडिंग म्हणतात. जे ईस्ट सारखे प्राणी किंवा जे किण्व सारखे जे सजीव आहेत हे कलिकायन पद्धतीनं प्रजनन घडवून आणतात. किण्व पेशी मुकुलायन किंवा कलिकायन पद्धतीने प्रजनन करतात आणि मग अशा प्रकारच्या किण्व पेशी सूत्री विभाजनानं 2 नवजात केंद्रके तयार करतात. त्याचबरोबर या पेशीला जनक पेशी म्हटलेलं आहे. मग अगोदरची असणारी ही किण्व पेशी आहे ही जनक पेशी आहे आणि सूत्री विभाजनानं ही काय करते, नवीन सजीव जे आहेत ही तयार करते. त्यानंतर यामध्ये ही जी जनक पेशी आहे या जनक पेशीला इथं पहा एक फुगवटा निर्माण होतो आणि हा फुगवटा म्हणजेच त्याला कलिका म्हणतात. या फुगवट्यालाच म्हणतात कलिका. आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला कोंब असं म्हटलं तरी चालेल. असा कोंब जो आहे हा निर्माण होतो किण्व पेशीमध्ये आणि हा जो कोंब आहे तो कोंब कालांतरानं काय होतो, तो वाढत जातो आणि या कोंबामध्ये हा जो मूळ केंद्रक आहे या केंद्रकाचं विभाजन होतं आणि या कोंबामध्ये हा केंद्रक जातो. त्याचप्रमाणे मूळ ठिकाणी सुद्धा हा केंद्रक राहतो. एका केंद्रकापासून 2 केंद्रक हे तयार होतात. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करतो आणि केंद्रकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी ही वाढू लागते. पहा म्हणजे एकदा का हा केंद्रक दोन्ही ठिकाणी गेला की पुन्हा मूळ पेशीपासून ही जी नवजात पेशी आहे ती बाजूला जाते आणि नवीन सजीव जो आहे, नवीन किण्व जे आहे हे तयार होतं. अशा प्रकारे एका किण्वापासून अनेक किण्व पेशी ह्या तयार होतात. किण्व पेशी आपण याला यासाठी म्हणतोय कारण ह्या एक पेशी सजीव आहे हा, म्हणून पेशी म्हटलं तरी काही हरकत नाही. आता या एक पेशीय सजीवांच्या नंतर बहुपेशीय सजीवांच्या मध्ये कशा प्रकारे अलैंगिक प्रजनन घडून येतं ते आपण पाहू. त्यातली पहिली पद्धती म्हणजे खंडीभवन, त्यालाच आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. खंड म्हणजे तुकडे तयार होणं. जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. या पद्धतीनं मूळ जो सजीव आहे त्याच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि त्यापासून उदाहरणार्थ स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये जेव्हा उपलब्ध होतात त्यावेळी त्याच्या तंतूंची वेगाने वाढ होते आणि मग हे जे तंतू आहेत हे तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभागले जातात. त्यांचे खंड होतात, त्यांचे तुकडे होतात. असा प्रत्येक तुकडा हा नवीन स्पायरोगाराचा तंतू म्हणून जगू लागतो. या आकृतीचं निरीक्षण करून आपण पाहू. या आकृतीमध्ये स्पायरोगाराचे 2 भाग झालेले आहेत आणि हे जे 2 भाग आहेत हे नवजात स्पायरोगायरा म्हणून जन्माला येतात. जेवढे स्पायरोगाराचे तुकडे होतील तेवढे नवजात स्पायरोगायरा हे तयार होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पायरोगायरा बरोबरच इतर सजीवांच्या मध्ये कशा प्रकारचं खंडीभवन घडून येतं ते आपण पाहू. उदाहरणार्थ सायक्लॉन सारखी जी जेली वनस्पती आहे या जेली वनस्पतीचे सुद्धा जर का अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर त्या तुकड्यांपासून सुद्धा नवीन सायकॉन जो आहे हा तयार होतो. समुद्राच्या तळाशी असणारी ही वनस्पती आहे. अशा वनस्पतींचे जर का अपघाताने तुकडे झाले तर त्यापासून नवीन सायकॉन जे आहेत हे तयार होतात. पुनर्जनन, त्याला इंग्रजीमध्ये रिजनरेशन म्हणतात. रिजनरेशनामध्ये प्लॅनेरिया सारखे जे काही प्राणी आहेत ते विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव जो आहे हा तयार होतो. म्हणजे जेवढे तुकडे होतील तेवढे त्या सजीवाचे भाग हे तयार होतात, तेवढे नवीन सजीव हे तयार होतात. प्लॅनेरिया बहुतेक तुम्ही पाहिला नसेल
तर अशा प्रकारचा हा प्लॅनेरिया हा प्राणी आहे. आणि या प्लॅनेरियाचे जर का तुकडे झाले तर अशा प्रकारचे जेवढे तुकडे होतील, आता पहा इथं या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा प्लॅनेरिया आहे, त्याचे 3 भाग तयार झालेले आहेत. तर हा मुख्य इथं आहे पहा मध्यभागी 3 भाग झाले. डोक्याकडचा एक भाग आहे, धडाचा एक भाग आहे आणि एक सेफ्टीचा एक भाग आहे. मग धडाच्या भागापासून एक नवीन प्लॅनेरिया इकडं तयार झालेला आहे. त्यानंतर डोक्याच्या भागापासून नवीन प्लॅनेरिया जो आहे हा तयार झालेला आहे. सेफ्टीकडचा जो भाग आहे त्यापासून नवीन एक प्लॅनेरिया तयार झालेला आहे. आपल्या या पुनर्जन्माचं एक आपल्या दररोजच्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला माहिती आहे किंवा कधी कधी तुम्ही पाहिलं पण असेल. कधी कधी घरामध्ये असणारी जी पाल जी आहे ती पाल तुम्ही पाहिली असेल. जर का चुकून त्या पालीला काही मारण्याचा वगैरे तुम्ही प्रयत्न केला तर ती पाल काय करते, सेफ्टीकडचा भाग जो आहे तो सेफ्टीकडचा भाग ती सोडून देते. आणि मग पालीच्या दृष्टीने आपण म्हणजे काय झालो, शत्रूच झालो. मग आपण काय करतो, ती शेपटी जी आहे ती अगदी वेगानं हालचाल करत असते आणि आपण ती शेपटी मारत बसतो. तोपर्यंत मुख्य पाल जी आहे ती पळून जाते आणि कालांतरानं काही दिवसानंतर त्या पालीला पुन्हा नवीन शेपटी येते आणि त्या पालीचं जीवनमान जे आहे ते पुन्हा सुरू होतं. तर ती जी पद्धती आहे ती सुद्धा पुनर्जन्माचीच पद्धती आहे. त्यानंतर पुढची पद्धती आहे मुकुलायन, त्याला बडिंग म्हणतात. यामध्ये पूर्ण वाढ झालेले जे हायड्रासारखा जो प्राणी आहे तो पोषक वातावरण मिळालं की त्याची भित्तिका जी आहे, पेशी भित्तिका ही काय होते, विशिष्ट ठिकाणी एक फुगवटा निर्माण करते आणि या फुगवट्यालाच आपण मुकुलाची वाढ होते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. तर ते उदाहरण आपण पाहूया. हा जनक हायड्रा आहे. या हायड्राला काय झालं, इथं तुम्ही पाहताय की एक मुकुल फुटलेला, एक फुगवटा निर्माण झालेला आहे. कालांतरानं काय होतो, हा जो फुगवटा आहे हा फुगवटा वाढत जातो. अशा प्रकारचा मुकुल काय म्हटलंय, वाढत गेलेला आहे. आणि हा मुकुल वाढत गेल्यानंतर पुढं त्याची वाढ पूर्णतः झाली आणि तो पूर्णतः स्वतंत्रपणे त्याची वाढ झाली या मुकुलाची किंवा या नवजात हायड्राची, की तो जो नवजात हायड्रा आहे तो काय होतो, या मूळ हायड्रापासून तो वेगळा होतो आणि स्वतंत्र आपलं अस्तित्व जे आहे, स्वतंत्र जीवनमान जो आहे तो जगू लागतो. प्रजननाची पद्धती ती म्हणजे शाकीय प्रजनन, त्यालाच इंग्रजीमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतात. यामध्ये वनस्पतीचे जे अवयव आहेत, मूळ, खोड, पान यासारखे जे अवयव आहेत, हे अवयव काय करतात, प्रजनन घडून आणतात आणि या अवयवांच्या द्वारे घडून येणारं प्रजनन जे आहे त्याला शाकीय प्रजनन म्हणतात. आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या, आपल्या सभोवती असणाऱ्या वनस्पतींचं आपण निरीक्षण केलं तर ही पानफुटी वनस्पती आहे. पानफुटीची वनस्पती तुम्ही पाहिली तर या वनस्पतीचं जे पान आहे, या पानांच्या कडेला अशा प्रकारचे छोटे छोटे बड जे आहेत, छोटे छोटे मुकुल जे आहेत ते फुटतात आणि या प्रत्येक मुकुलापासून एक नवीन वनस्पती जी आहे ही नवीन वनस्पती ही तयार होते. प्रत्येक भाग जेव्हा हे पान जीर्ण होईल, ते जीर्ण झाल्यानंतर प्रत्येक भाग हा नवीन वनस्पती म्हणून काम करतो. म्हणजे या वनस्पतीमध्ये या वनस्पतीचं पान हे प्रजननाचं काम करतं. त्यानंतर आल्यासारखी वनस्पती पाहिली तर आले हे काय आहे, या वनस्पतीचं खोड आहे. मग हे खोड काय करतं, या खोडालाच अशा प्रकारचे कळ्या ज्या आहेत या कळ्या फुटतात आणि या प्रत्येक कळीपासून ते पुन्हा एक नवीन आले ही वनस्पती ही निर्माण होते. त्यानंतर ऊस आपल्या परिचयाचा आहे. ऊसाची लागवड करताना तर अशा प्रकारचा या कांड्याच्या ठिकाणी त्याला डोळा येतो, आपण त्याला डोळा म्हणतो आणि या प्रत्येक डोळा जो आहे, या प्रत्येक डोळ्यापासून नवीन ऊस ही वनस्पती ही तयार होते. नवीन सजीव जो आहे हा जन्माला येतो. रताळ्यासारखी वनस्पती पहा. रताळे ही वनस्पतीचं काय आहे, मूळ आहे आणि या मुळावरती अशा प्रकारचे नवीन नवीन या ठिकाणी कोंब निर्माण होतात आणि नवीन रताळे ही वनस्पती जी आहे ही निर्माण होते. त्यानंतर बटाटे हे खोड आहे. या बटाट्याच्या खोडाला अशा प्रकारचे डोळे येतात, होय की नाही. आणि या प्रत्येक डोळा तुम्ही बटाट्याची लागवड करताना पाहिली असेल की ज्या ठिकाणी बटाट्याच्या भागाला डोळा आहे तेवढा भाग तो बाजूला करतात. म्हणजे बटाट्याच्या
मोठ्या आकाराचा बटाटा असेल तर त्याचे तेवढे तुकडे करतात. ज्या ज्या तुकड्याला डोळा आहे त्या प्रत्येक डोळ्यापासून नवीन बटाट्याची वनस्पती ही तयार होते. त्यानंतर पुढची प्रजननाची पद्धती ती म्हणजे बीजाणूंची निर्मिती, त्याला म्हणतात स्पोर फॉर्मेशन. यामध्ये म्युकरसारखा जो कवक आहे तो काय करतो, शरीराचे तंतुमय असणारा जो भाग आहे या तंतुमय भागाचे जेव्हा वाढ होते या तंतुमय भागाची, तेव्हा या पूर्ण झालेल्या कवकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बीजाणुधानी या निर्माण होतात. वरच्या बाजूला जो गोलाकार भाग आहे त्याला बीजाणुधानी म्हणतात. आणि अशा प्रकारची ही जी बीजाणुधानी आहे या बीजाणुधानीमध्ये बीजाणू निर्माण होतात. आणि ही बीजाणुधानी जेव्हा फुटेल तेव्हा ती परत या कुचक्या पदार्थावर किंवा या सडक्या पदार्थावर ती जाईल. आणि मग मात्र त्या प्रत्येक बीजाणू जो आहे तो ओलसर जागेवर उबदार जागी पडला की तो पुन्हा रुजतो आणि नवीन कवक जाल जे आहे ते निर्माण होतं. आणि म्हणून आपण पाहतो की ब्रेड किंवा पाव हे जे आहेत यांच्या पृष्ठभागावरती हिरवटसा भाग तुम्ही पाहिला असेल किंवा जास्त दिवस झाले तर अशी कवकाची पूर्ण झालेली वाढ या ब्रेडवरती आपल्याला दिसते. आणि वरच्या बाजूला अगदी लहान लहान आकाराच्या बीजाणुधानी आपल्याला दिसतात. या बीजाणुधानी जेव्हा फुटतील तेव्हा मात्र नवीन कवक जाल जे आहे हे निर्माण होईल. आणि हे कवक जाल जर आपण जवळून पाहिलं तर अशा प्रकारची खालच्या बाजूला मुळांसारखा भाग असतो, त्याला मुलाब म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी इथं वरच्या बाजूला गोलाकार जो दिसतोय ना तुम्हाला तो भाग म्हणजे बीजाणुधानी आहे. या बीजाणुधानीमध्ये अशा प्रकारचे बीजाणू असतात. हा जो देठासारखा भाग आहे त्याला बीजाणुधानीधर म्हणतात, बीजाणुधानीधर. तर अशा प्रकारचं या कवकांचं जाळं त्या अन्नपदार्थावरती निर्माण होतं आणि ही प्रजननाची बीजाणू निर्माण करून ही प्रजननाची पद्धती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रजनन म्हणजे काय या प्रजननाची व्याख्या पाहिली आणि त्यानुसार प्रजननाचे जे 2 प्रकार आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन, याविषयी आज आपण माहिती पाहिली. यामध्ये अलैंगिक प्रजननामध्ये वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, त्यातली एकपेशीय सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन कशा प्रकारे घडून येतं ते आपण पाहिलं. त्यानंतर या बहुपेशी सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन कसं घडून येतं ते आपण पाहिलं. अलैंगिक प्रजननामध्ये पहिली पद्धती आपण पाहिली विभाजन. विभाजन म्हणजे बायनरी फिजन. यामध्ये 2 भाग होणं, त्याला आपण बाय मीन्स टू 2 भाग होऊन नवीन सजीव तयार होणं, त्याला आपण बायनरी फिजन म्हणतो, विभाजन होतं. मग ही पद्धती आपण पाहिली. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या सजीवांच्या मध्ये 2 भाग कसे होतात, आडवे होतात की उभे होतात, त्यानुसार त्यांचं साधं विभाजन आहे की वेगळ्या पद्धतीनं आहे ते आपण पाहिलं होतं. आणि त्यानुसार आपण सगळ्यात सुरुवातीला साधे विभाजन अमेबामध्ये कसं होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर पॅरामिशियम सारख्या प्राण्यामध्ये कशा प्रकारचं आडवं द्विविभाजन होतं ते आपण पाहिलं. युग्लिना सारख्या प्राण्यामध्ये उभं विभाजन कसं होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर अमिबा सारख्या प्राण्यामध्ये बहुविभाजन होऊन एकाच वेळी अनेक अमिबा कसे तयार होतात ही पद्धती आपण पाहिली. त्यानंतर तिसरी पद्धती जी आहे एकपेशीय सजीवांच्या मध्ये घडून येणारी ती म्हणजे मुकुलायन, ही पद्धती आपण पाहिली. त्यानंतर आपण बहुपेशी सजीवांच्या मध्ये कसं अलैंगिक प्रजनन घडून येतं ते आपण पाहिलं. त्यामध्ये आपण खंडीभवन म्हणजे काय, खंडीभवनामध्ये एक जो सजीव आहे सजीवाचे वेगवेगळे तुकडे होऊन कसा नवीन सजीव तयार होतो ते आपण पाहिलं. त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली. स्पायरोगायरा, सायक्लॉन सारखी जी वनस्पती आहे त्यांची उदाहरणं आपण पाहिली. त्यानंतर पुनर्जन्माचं उदाहरण आपण पाहिलं. शरीराचे जेवढे तुकडे होतील तेवढे नवीन सजीव कसे तयार होतात ते आपण पाहिलं. त्यानंतर तिसरी पद्धती आपण कलिकायन पाहिलं, कशा प्रकारे हायड्रासारख्या प्राण्याला मुकुल तयार होतो आणि त्यापासून नवीन हायड्रा कसा तयार होतो ते आपण पाहिलं. त्यानंतर चौथी प्रजननाची पद्धती आपण पाहिली शाकीय प्रजनन. वनस्पतीचे वेगवेगळे जे भाग आहेत, मग मूळ, खोड, पान यासारख्या प्रत्येक भागापासून कशा प्रकारचे नवीन सजीव तयार होतात याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर
पाचवी पद्धती जी आपण पाहिली अलैंगिक प्रजननाची, ती म्हणजे बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. मग म्युकर सारख्या किंवा कावकास सारख्या सजीवांच्या मध्ये बीजाणुधानी तयार होते आणि बीजाणुधानीमध्ये बीजाणू तयार होतात. हेच बीजाणू जेव्हा बीजाणुधानी फुटते तेव्हा या पदार्थावर पुन्हा हे बीजाणू पडतात आणि जो ओलसरपणा मिळाला की हे बीजाणू रुजतात आणि नवीन सजीव जो आहे तो तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज अलैंगिक प्रजननाविषयी माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजननाविषयी अधिक माहिती घेऊ. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याविषयी प्रतिक्रिया द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.